जय श्रीराम। रागद्वेषाने मी भरलेली राम न झाले माझे। मी शोधते शरयू पार त्यांना, ते तर कणाकणात विराजमान झाले। स्वतःला त्यागून मी राममय झाले, तर रामही माझे झाले, तर रामही माझे झाले। मर्यादा पुरुषोत्तम, आज्ञाधारक पुत्र, एकवचनी एक बाणी, आदर्श बंधू, आदर्श सखा, आदर्श मित्र, आदर्श शत्रू, आदर्श पती अशा अनेक उपाध्यांनी बहरलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्री प्रभू रामचंद्र। मी संजीवनी धांडे। आज 6 एप्रिल 2025ला रामनवमी निमित्त सहसुतल परिवारातील सर्व सखींना, सर्व पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या तमाम जनतेला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। दरवर्षी चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी रामनवमी हा हिंदूंच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा सण येत असतो। सर्व राम मंदिरात भगव्या पताका लावून भगवा झेंडा फडकविला जातो। सर्व रामभक्त स्त्री पुरुष मिळून दुपारी 12 वाजता श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करतात। जन्मोत्सवाच्या सोहळ्यामध्ये बाळाला म्हणजे बाळ रामाला पाळण्यामध्ये घालून स्त्रिया अंगाई गीत गातात, झोके देऊन अंगाई गीत गातात। दिवसभर मंदिरामध्ये भजन कीर्तन सुरू असते। सायंकाळी भव्य अशी शोभायात्रा निघते। प्रभू रामाची शोभायात्रा, त्यामध्ये रथावर रामाची, सीतेची, लक्ष्मणाची आणि हनुमानजीची वेशभूषा करून काही छोट्या मुलांना रथामध्ये बसवल्या जाते व गावभर पूर्ण शहरामध्ये मिरवणूक काढली जाते। दारादारामध्ये सडा रांगोळ्या घालून स्त्रिया त्या मिरवणुकीचे मोठ्या आनंदाने उत्साहाने स्वागत करतात। श्री प्रभू राम आपल्या दारासमोर आले अशी भावना साऱ्या लोकांना त्या दिवशी होत असते। रात्रो महाप्रसादाचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता केली जाते। आपण सर्वांवर श्री प्रभू रामाची असीम कृपा राहो अशी मी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करते। जय श्रीराम।